Good morning students. Today we are going to learn section 4.1 history of novel. Let me tell you तुमच्या इंग्लिश एक्झाममध्ये मेमरी बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. आता तुमच्या इंग्लिश पेपर पॅटर्नप्रमाणे ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. मग त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या प्रकारच्या असतील? MCQ, मॅच कॉलम्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, fill in the blanks, true or false, elements of novels and such similar activities. That's why I have made this lesson more creative by adding images so that it will help you retain this chapter for longer period of time of your exam. So now let's get quickly started to understand 4.1 history of novel. The student इंग्लिश लिटरेचरला 18th सेंचुरीमध्ये दोन असे गिफ्ट दिले की ज्याचे निशाण स्ट्रेस एन्शंट क्लासिकल हेरिटेजमध्ये नव्हते आणि ते होते नंबर 1 पिरियडिकल असे आणि नंबर 2 नॉवेल्स अँड स्पेशली नॉवेल कॉल्ड द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी म्हणजेच नॉवेल्सने खरे पाहता 18th सेंचुरीमध्ये रिप्रेझेंट केले. 18th सेंचुरी हा असा काळ होता हळूहळू लोकांचे सर्व जुन्या गोष्टी रिफॉर्म होत होत्या. लोकांचे इंटेलिजन्स, अंडरस्टँडिंग, इमोशनल, सेंटिमेंटल खूप रिअलिस्टिक होत होत्या. नॉवेल्सने लोकांच्या समजला खूप वाढवले. वाचकांच्या लाईफमध्ये एंटरटेनमेंटपेक्षा एक पर्पज आणि व्हर्च्युअस लाईफ म्हणजेच योग्य जीवन जगण्याची पद्धत सांगितली की ज्यामुळे लोकांच्या विचाराची कपॅसिटी अजून वाढली आणि त्याच वेळेस नॉवेल्सने खूप पॉप्युलॅरिटी मिळवली. तर हा होता पहिला पॅरा. तर आता आपण दुसरा पॅरा पाहूया. तर दुसऱ्या पॅराला आपण एक टायटल देऊ शकतो ते म्हणजे व्हॉट इज अ नॉवेल. नॉवेल इज लाईक अ बिग अँड लॉंग नरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस इन अ प्रोज फॉर्म. तर या ठिकाणी नॉवेल हे असे पुस्तक आहे की ज्यामध्ये स्टोरीज काल्पनिक असते आणि खूप कॅरेक्टर्स असतात ज्याला नेहमी आपण त्या कॅरेक्टरशी रिलेट करतो. इफ आय टॉक अबाउट द नॉवेल इट इज डिराइव्ड फ्रॉम ॲन इटालियन वर्ड नॉवेला मीनिंग न्यू. नॉवेल स्टोरीजला इम्बेलिश म्हणजेच आणखीन इंटरेस्टिंग बनवत असते, क्रिएटिव्ह बनवत असते. त्यामध्ये लहान डिटेल्स उदाहरणार्थ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज ज्यामुळे वाचता वाचता स्टोरी, कॅरेक्टर्स, प्लेसचे इमॅजिनेशन करणे आणखीन सोपे जाते. आता तुम्ही जुन्या काळातील मूवी पाहिली असेल. पूर्ण सेटिंग जुन्या काळातील असते, कपड्यापासून बॅकग्राऊंडपर्यंत. मग त्यामध्ये म्युझिक असेल, गाणी असतील, सर्व जुन्या काळातील असते. त्यामुळे आपल्याला ओल्ड टाईम फील होतो. त्याप्रमाणे नॉवेलसुद्धा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे पिक्चर क्रिएट करत असते. आपल्या मनामध्ये आपण रीड करत असताना ऑफ द सोसायटी अँड ऑफ दॅट टाईम, पोएट्री व ड्रामा हे दोन्ही कॉम्प्लेक्स लिटरेचर आहे. पण नॉवेल खूप सोपा असतो समजण्यासाठी. आजच्या मॉडर्न एरा किंवा पिरियडमध्ये नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग असते. नॉवेलला कितीतरी शतकांपूर्वीचा इतिहास आहे. नॉवेलची ॲक्च्युअली ग्रोथ 18th सेंचुरीची आहे. ॲक्च्युली नॉवेलची हिस्ट्री 2000 वर्षांपूर्वीची आहे. नॉवेलची अर्ली प्रिकर्सर. आता स्टुडंट प्रिकर्सरचे सिम्पल मिनिंग घेतले तर ट्रेलर. ज्यावेळी एखादी मूवी रिलीज होणार असते तर त्याची झलक ट्रेलरच्या सहाय्याने दाखवली जाते. त्याचप्रमाणे नॉवेलचे सुरुवातीच्या कलेक्शनच्या बाबतीत बोलायचे झाले तर इट स्टार्ट विथ ग्रीक रोमान्सेस जे 2nd to 6th सेंचुरीमध्ये खूप लोकप्रिय होते. हे ग्रीक नॉवेल खूप इमॅजिनेटिव्ह आणि डिलाईटफुल म्हणजेच मजेदार स्टोरीज असायच्या. या अबाउट आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचरसच्या बाबतीत असायच्यात. आता त्या काळच्या नॉवेल्सची झलक व्हर्जिलस इकोलॉग्स, मॅलोरोसची मॉर्टर डी अर्थर आणि किंवा जॉफ्री चॉसरची द कॅन्टरबरी टेल्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट पॅरा. जगातील सर्वात पहिली नॉवेल टेल ऑफ जिंजी द इयर 1010. आता तुमच्या नॉलेजसाठी सांगते. टेल ऑफ जिंजी इज अ क्लासिकल वर्क ऑफ जापनीज लिटरेचर रिटन इन द early 11th century by the noble woman and lady in waiting Murasaki Shikibu. It is story on the life and love of the handsome son Hikaru Jinji of the Emperor Jinji. त्यानंतर फर्स्ट नॉवेल युरोपियन नॉवेल डॉन क्विक्झोट रिटन इन द इयर 1605 स्पॅनिश रायटर मिग्युएल डी सर्वांटिस. इट इज अ स्पॅनिश नेम. ही नॉवेल 2 पार्ट्समध्ये पब्लिश झाली होती. द फर्स्ट पार्ट इज 1605 अँड सेकंड पार्ट इन 1615 मध्ये. आता समजते की नॉवेलची रिव्हॉल्युशन 18th सेंचुरीमध्ये कसा झाला.
स्टुडंट रिव्हॉल्युशनचा अर्थ होतो चेंज. तर 18 सेंचुरीमध्ये न्यूजपेपर अँड मॅगझिन या दोन गोष्टींनी मिडल क्लासच्या लोकांच्या मनावर राज्य केलं होतं. कारण मिडल क्लास लव ट्रॅजेडी यासारख्या कन्सेप्टमध्ये इंटरेस्ट अजिबात दाखवत नव्हते. लव अँड ट्रॅजेडी चे कन्सेप्ट तर अप्पर क्लासच्या लोकांना खूप ॲप्रिशिएट करू लागले, कारण मिडल क्लासच्या लोकांची क्वांटिटी जास्त असायची. नॉवेल लिटरेचरमध्ये बदल करणे गरजेचे होते. रिॲलिस्टिक कन्सेप्ट 18 सेंचुरी लिटरेचरचे स्पिरिट बनले होते. ज्यादातर लोक रोमॅन्टिक थीम जसे इंथुसियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशनपासून कंटाळले होते. त्यांना पाहिजे होते काही रिलायबल, काही ओरिजिनल, आणि याच फॅक्टर्सना लक्षात घेऊन येणाऱ्या नॉवेलमध्ये बदल होणार होता. आता बघूया आपण इंग्लंडमध्ये नॉवेलची सुरुवात व ट्रान्सफॉर्मेशन कसे झाले. आफ्टर 1740 नॉवेलला एक लिटररी प्रोजमध्ये ओळखले जाऊ लागले. 18 सेंचुरीमध्ये जेव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आला तेव्हा ट्रेड अँड कॉमर्स इन्क्रीज झाला, विच गिव्स राईज टू द मिडल क्लास पीपल. ज्यामुळे मिडल क्लास कॅटेगरीचे भरपूर लोक एलिट स्टेटस म्हणजे अप्पर इन्कम क्लासमध्ये आले. आता जे नॉवेल रिॲलिस्टिक पिक्चर डिपिक्ट करतात अबाउट एव्हरीडे लाईफ अँड कॉमन प्रॉब्लेम्स ऑफ मॅन, अशा थीमवाल्या नॉवेल व न्यूली एज्युकेटेड क्लासच्या लोकांना खूप आवडत होत्या. अशा नॉवेल्सना रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल समजत होते. आता नॉवेल्सचा मेन फोकस हाच होता की हे मिडल अँड लोअर इन्कम क्लासच्या लोकांना व्हॉइस ऑफ ॲस्पिरेशन्स म्हणजेच त्यांच्या होप्स सोबत लॉजिंग्स डिझायर्सना पण साथ देत असे. आता इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्समुळे मशीन्सचा जमाना आला होता की ज्याच्या येण्याने काम तर सोपे झाले होते, त्याचबरोबर लोकांना रिकामा वेळही मिळू लागला. यामुळे न्यूली एज्युकेटेड लोकांना नॉवेल्स वाचण्यासाठी वेळ मिळू लागला, त्यावर डिस्कस करण्यासाठी वेळ मिळू लागला. ड्रामा आणि पोएट्री हे लिटरेचर आता फेड होऊ लागले होते आणि ज्याने पॉप्युलरिटी करणे सुरू केले होते ते होते नॉवेल्स, जे की आता रोमान्स आणि ट्रॅजेडीपासून बाजूला जाऊन सोशल, पॉलिटिकल आणि कल्चरल हॅपनिंग्स आणि सायंटिफिक प्रोग्रेससारख्या थीम्सवर लिहिले जात होते. आता आपण 18 सेंचुरीचे फेमस नॉवेल बघूया. सर्वात पहिले जॉन बनियन ज्यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेसवर लिहिली अँड द इयर 1678. अल्फ्रेड यांनी 1688मध्ये ओरोनोको लिहिली. खूप लोकप्रिय नॉवेल की ज्यावर काही हॉलिवूड व बॉलिवूड मूवी निघाल्या होत्या ती म्हणजे गुलिवर्स ट्रॅव्हल्स बाय जॉनथन स्विफ्ट. नेक्स्ट वॉज सॅम्युअल रिचर्डसन ज्यांनी लिहिलेली पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लारिसा हॉर्ले. दोन्ही लोकप्रिय एपिस्टोलरी नॉवेल आहे. तर स्टुडंट, एपिस्टोलरी नॉवेल्स मीन्स नॉवेल्स वेअर रिटन इन द फॉर्म ऑफ लेटर्स. देन वी हॅव हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टोबियस स्मॉलेट आर द फेमस नॉवेलिस्ट ऑफ द 18th सेंचुरी. आता 18th सेंचुरीचे काही स्ट्रॉंग नॉवेलिस्ट ते होते चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथर्न, होरेस वॉलपॉल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच.जी. वेल्स. आता काही 20th सेंचुरीची नॉवेल्स अँड नॉवेलिस्ट बघूयात, ज्यांनी आपल्या मॉडर्न टॉपिक्स, इनोव्हेटिव्ह स्टाईल्स, क्रिएटिव्ह टेक्निक्स, वाईडन व्ह्यूचा वापर करून नॉवेल्सचा चेहराच बदलला. आणि त्यामध्ये काही लोकप्रिय नॉवेलिस्ट होते ते म्हणजे E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसे, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल्स, ग्राहम ग्रीनी, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, अँथॉनी बर्गेस, ज्यांनी पॉलिटिकल, सोशियल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूजवर नॉवेल्स लिहिण्याचा प्रयत्न केला. यांच्याशिवाय आणखी काही इमॅग्रंट नॉवेलिस्ट झालेले आहेत. मुलांना इमॅग्रंट म्हणजे असे लोक जे आपल्या देशातून येऊन फॉरेन कंट्रीमध्ये सेटल होतात. ज्यामध्ये लोकप्रिय नॉवेलिस्ट होते इंडियातून सलमान रश्दी, त्रिनिदादतून V.S. नायपॉल व जपानमधून काझुओ इशिगुरो. आता पुरुष कादंबरीकाराप्रमाणे स्त्री लेखिकांचेही योगदान मोठे आहे. नंबर 1 फ्रान्सिस बर्ने, ज्यांनी लिहिलेली इवेलिना जी की नॉवेल ऑफ मॅनर्सवर आधारित होती. नंबर 2 ॲन रॅडक्लिफची गॉथिक नॉवेल्स. गॉथिक म्हणजे हॉरर, थ्रिलर, डेथ, गोस्टवर आधारित थीम होती. मेरी शेलीने लिहिलेली फ्रँकेनस्टाईन. दिस नॉवेल वॉज बेस्ड ऑन सायन्स फिक्शन. जेन ऑस्टेनने लिहिलेली नॉवेल्स इतकी सुंदर होती की त्यांनी कितीतरी वर्ष लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलेले होते. आपल्या नॉवेल्सच्या माध्यमातून त्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या होत्या. चार्लोट अँड इमिली, जी की ब्रॉन्टी सिस्टरच्या नावाने ओळखल्या जातात, त्यांची लिहिलेली द वदरिंग हाईट्स
अँड जेन आयरी वॉज अ मास्टरपीस. जॉर्ज इलियट, ज्यांचे निकनेम मेरी ॲन इव्हान्स होते, त्यांनी आपल्या लेखनाच्या सहाय्याने सायकोलॉजिस्ट इन्साईट लोकांना सांगितले. नेक्स्ट वॉज व्हर्जिनिया वुल्फ. या रायटरच्या लेखनातील आपल्या इंग्लिशच्या सिलेबसमधील एक पार्ट पण आहे, दॅट इज 1.5 द न्यू ड्रेस. शी वॉज द पायोनियर. यांनी सर्वात पहिल्यांदा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे मनाच्या आतील चालणाऱ्या गोष्टींवर नॉवेल्स लिहिण्याची सुरुवात केली. नेक्स्ट वॉज हार्पर ली. नेक्स्ट इज ॲगाथा क्रिस्ती, की ज्यांचे आजही नाव खूप लोकप्रिय आहे. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम सारख्या थीमवर यांचे बनवलेले 2 फिक्शनल कॅरेक्टर्स खूप लोकप्रिय झाले, हर्क्युली पायरेट अँड मिस मार्पल. टोनी मॉर्सन, मार्गारेट ॲटवूड आणि ॲलिस वॉल्कर. नाऊ लेट्स अंडरस्टँड द इंडियन सिनॅरिओ ऑफ नॉवेल. जे राजमोहन्स वाईफ, रिटन बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, वॉज द फर्स्ट इंडियन नॉवेल written in English and later it was serialized in the Indian field. आता त्यावेळच्या इंडियन नॉवेलिस्टचा मेन फेमवर्क म्हणजे बिकॉज ऑफ रायटिंग आयदर नॉवेलिस्ट व्हर्च्यूज ऑर सोशल इश्यूज. आता आपण मेजर ट्रायो ऑफ इंडियन नॉवेलिस्टविषयी बोलूया, ज्यांच्या लिखाणाने नॉवेलच्या दुनियामध्ये खूप मोठा बदल केला. पहिले होते मुल्कराज आनंद, दुसरे होते R.K. नारायण. यांचा एक लेसन आपल्या इंग्लिश सिलेबसचा पार्ट आहे, दॅट इज 1.1 अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आणि तिसरे होते राजाराव. हे होते 3 ट्रायो ऑफ इंडियन नॉवेलिस्ट ज्यांच्या लिखाणाने खूप मोठा बदल लिटरेचरमध्ये घडून आणला. आता आजचे इंडियन नॉवेलिस्ट ज्यांनी करंट इंडियन इंग्लिश नॉवेलमध्ये बदल घडवून आणला ते म्हणजे नंबर 1 अनिता देसाई, नेक्स्ट इज नयनतारा सहगल, नेक्स्ट इज मनोहर मालगावकर अँड अरुण जोशी. काही आणखीन इंडियन नॉवेलिस्ट हू ॲमेलिओरेटेड म्हणजे एनहान्स अँड इम्प्रूव्ह द फेस ऑफ इंडियन नॉवेल्स बाय देअर युनिक फीचर्स वर्क. अमिता घोष, नेक्स्ट इज विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी. आता आपण काही डॅझलिंग परफॉर्मन्स ऑफ इंडियन नॉवेलिस्ट विटनेस्ड इन रिसेंट इयर्स पाहूया. नंबर 1 सलमान रशदी, नेक्स्ट इज अरविंद अदिगा, नेक्स्ट इज अरुंधती रॉय, नेक्स्ट इज किरण देसाई अँड किरण नागरकर. यांनी लिहिलेली मॉडर्न नॉवेल्स क्लिअर आहे. द ट्रॅडिशनल ऑफ इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ व्हायटल म्हणजे चेंजेस सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज undoubtedly very bright future. Now what is novella? When the word is derived from the Italian word novella, also called is novel. नॉवेला हे एक फिक्शनल म्हणजे काल्पनिक प्रोज असतात. ॲक्च्युअल नॉवेलमध्ये थोडेसे कमी पण शॉर्ट स्टोरीजपेक्षा मोठे असतात. नॉवेला हे वेल स्ट्रक्चर्ड व शॉर्ट नरेटिव्ह असतात. जनरली द टोन ऑफ नॉवेल हे सटायरिक और रिअलिस्टिक असते. नॉवेला जनरली फोकसेस ऑन नंबर 1 incident or issue with 1 or 2 main characters. Now let's understand some famous novellas. The first is The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, Seize the Day by Saul Bellow, and Pearl by John Steinbeck. Now let's understand what are elements of novel. There are 6 elements that a novel contains. Number 1 theme, number 2 plot, number 3 character, number 4 setting, number 5 conflict and number 6 language or style. आता आपण प्रत्येक एलिमेंट्सला सविस्तर पाहूया. द फर्स्ट इज द थीम. थीम म्हणजे नॉवेलचा विषय. इट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. नटशेल म्हणजे समराईज वेमध्ये थीम पुट फॉर द रायटर्स फिलॉसॉफिकल एलिमेंट और अ ट्रूथ इन द नॉवेल. आता नॉवेलची थीम नॉवेलच्या विषयावर अवलंबून असेल. इट कॅन बी सेल्फिशनेस, रेझिलियन्स म्हणजे पेशन्स, पेन, डिसअपॉइंटमेंट, सक्सेस, लव एक्सेट्रा. सो थीम इज द फर्स्ट एलिमेंट ऑफ द नॉवेल. द सेकंड इज प्लॉट विच मीन्स स्टोरी लाईन म्हणजे स्टोरीच्या आतील गोष्टीतील कॅरेक्टर्सचे चढ उतारपणा एक्सेट्रा. बेसिकली स्टोरी कन्फ्लिक्ट से क्रिएट होते व कन्फ्लिक्ट हा एकतर इंटरनल कन्फ्लिक्ट असू शकतो जो की मेन कॅरेक्टरच्या डोक्यात असणारी स्टोरी. एक्सटर्नल कन्फ्लिक्ट म्हणजे मेन कॅरेक्टरच्या अदर कॅरेक्टरबरोबर असलेली गोष्ट. स्टोरीचा प्लॉट सिम्पल असू शकतो
किंवा प्लॉट कॉम्प्लेक्स असू शकतो. द थर्ड एलिमेंट इज कॅरेक्टर ऑफ द नॉवेल. कॅरेक्टर एखादी व्यक्ती, प्राणी, रोबोट्स इत्यादी कोणीही असू शकतं. कॅरेक्टर स्टोरीमध्ये नेहमी दोन प्रकारे असू शकतात. नंबर 1 इज द मेन कॅरेक्टर अँड नंबर 2 मायनर कॅरेक्टर. मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी इज विच वन इज प्रोटॅगोनिस्ट, म्हणजेच द हिरो कॅरेक्टर ज्याच्यावर स्टोरी आधारित असते. अँड द अदर इज द अँटॉगोनिस्ट म्हणजे द विलेन, ज्यामुळे स्टोरीमध्ये कन्फ्लिक्ट, संघर्ष सुरू होतो. द फोर्थ एलिमेंट इज द सेटिंग विच मीन्स द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. आता तुम्ही वन्स अपॉन अ टाईम मुंबई मूवी पाहिली असेल तर तुम्हाला समजेल त्या मूवीचा प्लॉट जो होता तो अबाउट ओल्ड बॉम्बेचा होता. त्यामुळे द एंटायर सेटिंग, देअर कॉस्ट्यूम, कार, मेकअप, हेअरस्टाईल वेर रेफर बॅक टू बी ओल्ड टाईम, ज्यामुळे स्टोरी त्या काळात नेली जाते की ज्यावेळी हा सीन झाला होता. सेटिंग वेगवेगळ्या आस्पेक्टवर डिपेंड करत असते. उदाहरणार्थ प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट, वेदर, लाईफस्टाईल. यामुळे प्लॉट व कॅरेक्टर हे दोन महत्त्वाचे एलिमेंट्स असतात जे की सेटिंग्सवर परिणाम करत असतात. द फिफ्थ एलिमेंट इज द कन्फ्लिक्ट. आता विलेनशिवाय मूवीचा विचार करू शकत नाही, तसे कन्फ्लिक्टशिवाय नॉवेलचा विचार करू शकत नाही. कन्फ्लिक्टमुळे स्टोरीमध्ये इंटरेस्ट व क्युरियासिटी तयार होते. अँड द लास्ट एलिमेंट इज द लँग्वेज. लँग्वेज द टेक्निकमुळेच रायटरची स्टाईल बनत असते. रायटर आपल्या लिखाणामध्ये एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोठमोठे व्होकॅबलरी म्हणजेच वर्ड्स यूज करू शकतो किंवा आपल्या रायटिंगला सिम्पल बनवू शकतो. लॅकॉनिक और ऑन पॉईंट वेमध्ये लिहू शकतो किंवा दोन्ही टेक्निकचा थोडा थोडा वापर करू शकतो. रायटरचा लिंग्विस्टिक डिव्हाइस लँग्वेजला इफेक्टिव्ह यूज करण्यासाठी एक वेगळा इम्पॅक्ट क्रिएट होत असतो व हे सगळे फॅक्टर्स टेक्स्चरला एन्हान्स करत असते व एक पॉवरफुल इम्पॅक्ट अँड इमॅजिनेशन क्रिएट करत असते. जशा मूवीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात तशाच कॉमेडी, थ्रिलर, सस्पेन्स, रोमांस एक्सेट्रा, त्याचप्रमाणे नॉवेलचे सुद्धा वेगवेगळे टाईप असतात. नंबर 1 इज रिॲलिस्टिक नॉवेल की जी फॅक्च्युअल अँड रिॲलिस्टिक असते, टॉपिकवर असते. याला नॉव्हेल ऑफ मॅनर्स पण म्हटले जाते. हे नॉवेल्सचे टॉपिक्स असे असतात की जे सोशियल क्लास म्हणजे मिडल क्लास सोसायटीच्या लाईफवर आधारित असते. या नॉवेलच्या कॅरेक्टरच्या पाठीमागे रिॲलिस्टिक व एव्हरीडे एक्सपिरियन्सेस असतात की आपण त्या कॅरेक्टरच्या इमोशन्सशी रिलेट करत असतो. नेक्स्ट टाईप इज पिक्चर्स्के नॉवेल. मुलांनो, द वर्ड पिक्चर्स्के इज डिराइव्ड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पेकॅरो विच मीन्स विलेन. या नॉवेलचा मेन कॅरेक्टर एक इव्हिल पर्सन असतो. त्याच्या लाईफचे ॲडव्हेंचर एपिसोडिक फॉर्ममध्ये कथन केले जाते. नेक्स्ट इज हिस्टॉरिकल नॉवेल. ही नॉवेल आहे की जी आजच्या काळामध्ये घडलेल्या घटनांविषयी लिहिली जाते. दॅट इज पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. नेक्स्ट इज इपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलरी हॅज कम्स फ्रॉम अ लॅटिन वर्ड इपिस्टोला मिनिंग अ लेटर. या प्रकारात लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पत्राव्यतिरिक्त डायरी एंट्रीज किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार लोकप्रिय आहे. नेक्स्ट इज गॉथिक नॉवेल की जी टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ किंवा डिके किंवा हॉन्टेड बिल्डिंग्सवर आधारित लिहिलेली गोष्टी असतात. नेक्स्ट इज ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. यामध्ये रायटर स्वतःच्या जीवनावर आधारित गोष्टी सांगत असतो, मात्र कॅरेक्टरचे प्लेस, नेम किंवा त्याच्या आयुष्यातील विशिष्ट माहिती बदलण्याचे स्वातंत्र्य लेखक घेतो. तसेच हे रायटिंग फर्स्ट पर्सन असतेच असे नाही. नेक्स्ट इज ॲलिगोरिकल नॉवेल. या नॉवेलमध्ये स्टोरी असते, म्हणजेच यामध्ये एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात. अशी कथा यामध्ये नॉवेलची थीम वेगवेगळी असते. उदाहरणार्थ पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकलवर लिहिली जाऊ शकते. नेक्स्ट इज इटोपियन और डायस्टोपियन नॉवेल. इट इज इमॅजिनरी कम्युनिटी किंवा प्लेसच्या बाबतीत असते. ही नॉवेल जनरली सायन्स फिक्शन किंवा स्पेक्युलेटिव्ह फिक्शन असते. नेक्स्ट इज सायकोलॉजिकल नॉवेल. इज अ फिक्शनल नॉवेल. कॅरेक्टरच्या मनातील इमोशन्स, फिलिंग्स, इमॅजिनेशन्सवर आधारित असते. नेक्स्ट इज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, म्हणजेच फ्लो ऑफ द थॉट्स, म्हणजेच अर्थविचारांचा प्रवाह किंवा मनातील गोष्टींवर लिहिलेले नॉवेल. द वर्ड स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज म्हणजेच म्हणजेच थेसिस प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी इन द इयर 1890. तुमचा इंग्लिशचा लेसन 1.5 द न्यू ड्रेस रिटन बाय व्हर्जिनिया वुल्फ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलवर आधारित आहे. अँड द लास्ट इज बिलिंगडन्स ग्रोमन नॉवेल. इज अ वर्ड बिलिंगडन्स ग्रोमन इज जर्मन, इट्स मीनिंग ग्रोथ. दिस नॉवेल इज फिक्शनल म्हणजे काल्पनिक बायोग्राफी किंवा
द बायोग्राफी असते, ज्यामध्ये मेन कॅरेक्टरचा माइंड, स्पिरिट अँड चाइल्डहूड टू अडल्टहूड नॅरेट केले जाते. आता फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरीमध्ये पल्प मासिके हा प्रकार लोकप्रिय झाला होता, ज्यामध्ये सायन्स फिक्शन व डिटेक्टिव्ह स्टोरीज होत्या. हे मॅगझिन चिप पल्प पेपरवर लिहिली जात होत्या, म्हणून त्याला पल्प मॅगझिन म्हटलं जातं. सायन्स फिक्शन इट इज अ जनरी ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, जे की इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स होत्या. त्यामध्ये येणारी भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी आणि परग्रहीय जीवन यासारख्या कल्पित संकल्पनांवर डिपेंड्स असते. मेरी शेलीने लिहिलेली फ्रँकेनस्टाईन 1823 इज द फर्स्ट सायन्स फिक्शन नॉवेल. सायन्स फिक्शनचा जमाना सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरीचा होता. देन लास्ट इट इज डिटेक्टिव्ह फिक्शन विषयी बोलायचे म्हटल्यास इट इज अ सब जनरी ऑफ क्राईम अँड मिस्ट्री फिक्शन. इट डील्स विथ अन इन्व्हेस्टिगेटर or a detective, either professional or amateur, who investigates a crime, often a murder. हे एकतर क्राईम केस किंवा मर्डर केस आपल्या डिटेक्टिव्ह स्किल्सने सॉल्व केली जाते. धन्यवाद.